शोध कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला माझ्या राजा माझ्या शिवबार श्वास हे गहाण श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो मांडी तुझी देखदा माझ्या उशाला माझ्या राजा माझ्या शिवबार माझ्या राजा माझ्या शिवबार माझ्या राजा माझ्या शिवबार माझ्या राजा माझ्या शिवबार रत्नजडीत 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन तिथे होतं. सदर तर 6000 लोकांनी भरलेली होती. हा सुवर्ण दिवसाचा तो क्षण ते पोस्टर आपल्या प्रत्येक मावळ्याच्या घरामध्ये कुठेतरी पाहिलं असेल. 2 मीटर नजरेसमोर आणा. 351 वर्षी म्हणजे 6 जून 1674 ला या राज्याभिषेक सोहळ्याचा माहोल या सदरीने कसा पाहिला असेल. आनंदाच्या सोहळ्याला 6 जूनला पहाटे 4 वाजता उठले राजे. रायगडावरील कोणत्याही देवदेवतांना राजे विसरले नव्हते. राजे रायगडाच्या सदरेतून निघाले. नगारखान्याच्या बाहेर बलाढ्य देहाच्या हत्तीच्या अंबारीमध्ये बसले. पहिल्यांदा जगदीश्वराच्या दर्शनास गेले. आई भवानी देवीला साकडं घातलं. गडदेवता शिरकाय मातेला राजा नतमस्तक झाले. ग्रामदेवता झोळाय मातेला नतमस्तक होऊन छत्रपती शिवराय पुन्हा त्या नगारखान्याच्या समोर आले. राजा अंबारीतून उतरले. राजांची आरती ओवाळली. दृष्ट काढली गेली. राजा सदरेवरती आले. इथल्या 6000 लोकांनी आपल्या डोक्यामधले मानाचे फेटे काढले आणि प्रत्येकाने झुकून आपल्या लाडक्या राजाला मानाचा मुजरा घातला गेला. महाराज तो मुजरा स्वीकारून तो मुजरा स्वीकारून स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोहोचले. त्यांनी आपल्या आऊसाहेबांना पाहिलं. सिंहासनाला पाहिलं आणि राजा आपल्या आऊसाहेबांना म्हणू लागले की आऊसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय आऊसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा राजा स्वराज्याच्या दुसऱ्या पायरीला लटलटल्या पावलानं पावलं ठेवली गेली. लाख मेले तरी चालतील. लाखाचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. राज किल्ल्यावरती पहिलं पोचावं. तोपर्यंत या खिंडीतून एकाला जाऊन देणार नाही आहे.
खिंडीतला मावळा ढासळत निघा पण तोफेच्या सलामी यायला तयार नव्हते. राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. आपल्यासारखा राजा स्वराज्याला पुन्हा घडली नाही पण तीच गरज आहे. तोफेची सलामी आली, देह झुकला नाही, देह कोसळला गेला, पण बाजीसारखा मावळा लाभला म्हणून छत्रपतींचा प्राण वाचला गेला. नुकतेच प्रतापराव गुजर मुरारबाजी वेड्यात मराठे वीर दौडले सात. शिवरायांकडून एक चुकून शब्द निघाला होता, बहिलोर कणास गर्दनास मिळवश तोड दाखवायचं नाही आम्हास. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आणि इथेच आपल्या राजांचा 351 राज्याभिषेक सोहळा 20 तारखेला समाप्त झाला. ही सदरेची जागा पाहिली गेली आपण सर्वांनी. याच सदरेमध्ये एक इंग्रज आला होता. त्या पोस्टरमध्ये पाहिला असेल तो झुकलेला आहे. त्या इंग्रजाचं नाव आहे हेनरी ऑक्झेंटन. गडावती पायी आला होता, खूप दमला होता, थकला होता. त्यांनी नगारखान्याच्या बाहेर बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती पाहिले. त्यांनी त्याचा प्रश्न आपल्या रोजनिशीमध्ये नोट केला की बाबा रे, मी 2 पायाचा माणूस हा रायगड चढताना एवढा दमचाक झालो की शिवराय तुम्ही गडावती बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती आणले कसे. आता तो विदेशी पाहुणा, त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार. म्हणून तो काही क्षणानंतर काही वेळेनंतर तो पुढे सदरेवरती आला. विदेशी म्हणून त्याला पुढे बोलावलं राजाने. डाव्या कॉर्नरला उभं केलं, डोक्यातली व्हाईट कॅप काढली. त्यांनी सुद्धा झुकून महाराजांना मुजरा घातला आणि तिथे उभ्या असणाऱ्या दुभाषितांना विचारलं. दुभाषित नारायण शनवी राजांकडे गेले आणि राजांनी त्यांना चोख उत्तर दिलं की आम्ही रायगडाच्या माथ्यावरती जे बलाढ्य देहाचे 4 पायाचे जे हत्ती आणले ना, हत्ती छोटी पिल्ल होती आणि छोटी पिल्ल पालखीत बसून गडाच्या माथ्यावर आली. म्हणजे साहेब लहानाचं मोठं करते तर मोठ्याचं लहान होईल का. हत्तीची वाढ ही 3 वर्षात होते आणि किल्ल्याचं बांधकाम 14 वर्ष. हा आपल्या राजाचा गनिमी काळ आणि ही आपल्या राजाची दूरदृष्टी. हेच तर आपल्या राजाची शिकवण आपल्यासाठी होती बघा. तर गनिमी काळातून सर्व काही जिंकता येऊ शकते. छत्रपतींनी त्या काळात सार्थ करून दाखवलं. इथे बघा जाळी आहे का पाण्याचं कुंड. सदरेतल्या लोकांना पाणी प्यायला व्यवस्थित ठिकाण पाहायला भेटतं. तो दगडच मध्ये का होतं त्याचं कारण आहे. काही लोकांचं मत आहे की रायगडाचं टॉप शिखर आहे, भूमिपूजन तिथे केलं त्याच्यामुळे हटवलं नाही. तर काही लोकांचं असं सांगणं सुद्धा आहे की सदरेमध्ये जो साऊंड सिस्टीम घडलं जातं तर त्या खडकामुळे घडतं, त्याच्यामुळे तो साऊंड हटवलं, म्हणजे तो दगड हटवला गेला नाही. ज्या गेट मधून आता आपण बाहेर निघायचं नाव आहे नगारखाना. सकाळी नगारे ढोल ताशे वाजले, दरवाजा सकाळी उघडायचा, सायंकाळी बंद व्हायचा. बाल्य किल्ल्याचं प्रमुखद्वार, होळीचा माळ, बाजारपेठ पाहायला पुढे जाऊया. तरी सध्या इथे गर्दी आहे, तो पुढे जाऊन या. येताना तुम्ही दर्शन फोटो करून मग तुम्ही परतीचा काढू शकता. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चला शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या